सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आज निघणार होता, अशी एक पोस्ट व्हॉट्सअपवरती मीडियावरती फिरत होती। याच अनुषंगाने काही लोक येथे ते जमलेले आहेत। ते आयोजन कोणी केले याची अद्याप कोणीही पुढाकार घेतलेला नसून काही लोक इथे येऊन परत जात आहेत। पोलिसांची परमिशन देखील या मोर्चाला घेण्यात आली नव्हती। त्यासाठी आपण इथं आलेल्या व्यक्तींशी बोलून आपण त्यांच्याशी जाणून घ्यायचा प्रयत्न करू की नेमके हा प्रकरण काय, नेमकं हे प्रकरण काय की बेरोजगारी सुनिश्चित आज मोर्चा निघणार होता, पण लोक इथं येऊन परत जात आहेत, पण आयोजकांचाच पत्ता नसल्यामुळे किंवा कोण आयोजक हे देखील माहीत नसल्यामुळे हे कसं झालंय, व्हॉट्सअप ग्रुपवरती जनतेतनं एक न्यूज व्हायरल झाली, एक क्लिप टाकण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून ही जी लोकं आहेत ही जनतेची बाहेरची लोकं इथे येऊन गोळा झालेली आहेत आणि ह्या लोकांच्या मनातल्या भावना मात्र सेम आहेत की हे जे काय पेन्शनचं जे प्रेशर आहे सरकारवर आहे किंवा हे जनतेवर आहे। मला तर असं वाटतंय की आता ह्यांच्या हिशोबाप्रमाणे जर पेन्शन दिली तर 2,500 रुपयानं गॅस होईल। हे पैसे कुठे बेअर करायचे? 50% समजा जर 8 लोक जर राहत असतील आणि खात असतील तर राहिलेल्या 92 लोकांना जर 50% जर हे जर वावरतो म्हणतील तर एक दिवस पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे आम्हाला पटत नाही। ह्या गोष्टी आम्ही मान्य करणार नाही। तुमच्या एकट्याच्या पगारात 4 इथे बेरोजगार आहेत, त्यांना काम द्या पहिलं, असं आमचं म्हणणं सरकारला पण आहे। पेन्शनच्या नादाला ह्यांनी लागायचं नाही आणि विचार करायचा नाही। 2005ला बंद का केली असं मला म्हणायचं आहे आणि जर बंद केली असेल तर ती आत्ता चालू करायला ह्यांना आत्ता कशी जाग आली? ह्याच्या पाठीमागे काहीतरी ह्या विरोधकांचं वगैरे काहीतरी षडयंत्र असण्याची शक्यता दाट आहे। म्हणताना ती मागच्या वेळेस नाही म्हणालीत आणि आत्ता होय म्हणालेत। ही जनता ओळखून आहे, आम्हाला चालणार नाही, हा असंतोष आम्ही खपवून घेणार नाही। शासकीय कर्मचारी हे आता रजेवर आहेत, याच्यामुळे जर बघितलं बिलकुल एकदम हे विद्यार्थी असतील दवाखान्यामधली पेशंट असतील, त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो। हा मूर्खपणा आहे ह्या लोकांचा, अलग लक्षात, कारण ह्यांची काय कामाची पद्धत आहे ती स्वतः काउंटरच्या समोर जाऊन जनतेनं ओळखलेला आहे, म्हणून जनतेला हा राग आहे, म्हणून जनता अशी बोलते की ह्यांच्या कामाचा आणि ह्यांच्यात क्वालिटी नाही आहे। त्यांना जे बसल्यात का नाही, आत्ता जे पेन्शन मागतात हे काय MPSC पास होऊन नोकऱ्या मिळवलेली लोक नाही आहेत, हे तेवढंच सत्य आहे। तेव्हा ह्यांनी ह्या नादाला लागू नये आणि आमच्या जनतेच्या खिशात हात घालायचा प्रयत्न यांनी करू नये, असं माझं ठाम मत आहे, स्पष्ट मत आहे। सरकार पैसा देणार कुठून देणार? आम्ही दिलेल्या टॅक्समधूनच देणार। आम्ही माचीस खरेदी केलं तरी त्यातला 4 आणे का असेना पण सरकारला मिळतात ना, म्हणून आम्ही म्हणतोय की हे चुकीचं आहे। पेन्शन देऊ नये, सरकारनं उगाच भिडे त्यांच्या पाठीमागे राहू नये आणि पोट वाढून घेण्याचं काय कारण नाही। होणार मी तेच म्हणतोय की आता लिगल परमिशन घ्यायची आहे। व्हॉट्सअपला व्हायरल झालं होतं, लोकांच्या मनामध्ये असा असंतोष होता म्हणून एकत्र आल्यात, पण व्हॉट्सअपला जरी असलं तरी उद्या परमिशन घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेणार म्हणजे नेणार। सरकारनं या ठराविक सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीत जी काही भूमिका आत्तापर्यंत घेतली, 5वा वेतन, 6वा वेतन, 7वा वेतन, हिरापत वाटल्यासारखी या लोकांना वाटलेलं आहे। ह्याच्यानंतर परत आता एवढे वर्ष गेल्यानंतर 2005ला काँग्रेस गव्हर्नमेंटनं तत्कालीन त्यावेळी जयंत पाटील अर्थमंत्री असताना त्यावेळी तो निर्णय घेतला गेला। त्याच्यानंतर आज 2023 साल उजाडलं, तुम्ही आजच कसे काय परत मध्ये उठून बसला? 7वी तुम्हाला जुनी पेन्शन योजना पाहिजे कशासाठी? त्याच्यापेक्षा तरुण वर्ग जो बेकार आहे, सुशिक्षित बेकारांची संख्या भरपूर वाढलेली आहे, त्यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांना कुठंतरी नोकरी मिळाल्या पाहिजेत। या भूमिकेतून मी पण आज इथं आलेलो आहे। मी पण एक व्यावसायिक आहे, मी पण भरपूर टॅक्स भरतोय, GST भरतोय, इन्कम टॅक्स भरतोय, व्यवसाय कर भरतोय। माझ्या पैसा आहे तो असा वावगा मी जाऊन देणार नाही। यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार। कुठल्याही प्रकारची जुने पेन्शन योजनेला आमचा पूर्णपणे विरोध आहे। आज ही पहिली पायरी आहे। ह्या पद्धतीनं थोडक्यामध्येच हे आंदोलन झालेलं आहे। इथून पुढच्या काळामध्ये नियोजनबद्ध आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही ह्या पद्धतीनं आम्ही करणार आहोत। कुठल्याही प्रकारे जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करून देणार नाही। त्यासाठी कुठल्याही प्रकारे आम्हाला किंमत मोजायला चालेल, आम्ही त्यासाठी आम्ही संघटित होऊन आम्ही हा लढा देणार आहोत। पण या त्यांच्या संपामुळे शासकीय दवाखाने असतील किंवा शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वेटीस धरून ठेवलं जात आहे, त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो। बरोबर आहे ना, त्यांच्या जबाबदारीची त्यांना जाणीव नाहीच आहे। आज त्यांच्यामुळं त्यांनी आज ज्या पद्धतीनं सरकारला कात्रीत पकडण्याचा, कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा तो निश्चित निंदनीय आहे, घृणास्पद आहे। त्यांचा मी पहिल्यांदा निषेध करतो। त्यांनी अशा पद्धतीनं सरकारला कोंडीस पकडून करू नये आणि ज्या ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये जे पेशंट्स आहेत ज्यांना त्रास होत आहे त्यांचा विचार करावा, माणुसकीच्या दृष्टिकोन
दृष्टिकोनातनं माणसाला कितीही पैसे दिले तरी ते कमीच पडत आहेत. तुम्हाला अलीकडेच तुम्हाला 7वा वेतन आयोग दिलेला होता, तुम्ही अजून त्याचे डेकर नीट देऊ शकलेलं नाही. तुम्हाला आता कशासाठी जुनी पेन्शन योजना पाहिजे? काय कारण आहे त्यातनं? सारखं उगीच सारखं मागायचं किती मागायचं, त्याला तरी काही मर्यादा आहेत का नाहीत? GSTच्या रूपातनं हे परत वसूल केलं जाईल, त्यासाठी आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि सरकारला आमचा पाठिंबा आहे. त्यांनी भक्कम राहावं, यांच्या कुठल्याही मागण्यांना भीक घालू नये. जर आपण पाहिलं तर लोकांच्या मनामध्ये या गोष्टीचा खूप मोठा राग आहे, संताप आहे. हा व्यक्त करण्यासाठी लोक आज इथं आपल्या सोयीचीने आलेले आहेत आणि हा भविष्य काळ उद्रेक होणार असे लोकांचे एक म्हणणे आहे. पण तो कधी होईल ते काय अजूनपर्यंत जे परमिशन घेऊन हा आम्ही मोर्चा करू असं यांचे म्हणणे आहे. लाईव्ह मॅटर सलमान जमादार, कोल्हापूर.